हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. तर आम्ही कुठं आलोय बघा. आज आहे तर महाळाचा पहिला दिवस प्रतिपदा आणि आलोय जेवाय पोळ्या खायला. सगळं घरदार आहे आमचं. होय, सगळ्यांना पोळ्या आवडतात त्यामुळे सगळे आल्यात. 12 वाजल्यापासून हाक मारतात जेवाय या जेवाय या. पण आम्हीच ठरवलं होतं संध्याकाळनं जेवायला जायचं. होय दीदीची मम्मी, ह्यांचं महाळ आज आहे तर उद्या आमचं इथं. आमच्या फक्त आत्या बापू अण्णा ती चौघच घरी पण त्यांना पोळ्या आवडत नाहीत बाकीच्यांना. घरी आत्या म्हटल्या तुम्ही हे जीव नाही तर ते रागावत्याल पाठदिशीने. रोज आपल्या घरी असतात आणि आज ते थोडं थोडंच द्या. सगळं काय काय केलंय चला बघूया. भजी, कुरडय, भात, आमटी आणि ते सगळं ती काय काय केले, थप्पे वड्या, कारलं, लय काय काय असतं. मला अगं पोळी, गुळवणी, आमटी वाढायचं चाललंय. आम्ही बसलोय असं. घरी गेल्यानंतर अनेक अपडेट राहूया. मग कस काय चिऊ, मग बरं आहे का? ताल सुटला होता ना. शाळेचे कपडे नाही काय नाही. न्यानू लाग वाढू फाटाफाटा उरक. बरं झालं ह्या खोलीत जेवायला आपलं पटांगणात आणलं. ताट रेडी. अरे वा, पोळी माझ्या आवडती या, त्याच्यामुळं मी पोळी जेवाय असलं ना दीदीच्या मम्मीच्यात येते. होय दीदीची मम्मी, बाकी कुठे नाही बरं का, पण ह्यांच्यात वाय जास्तच रुबाब चलतो. अरे वा, आमची मनी इकडे पण आली वय. गेलतो जेवण करायला. जेवण करून आलो त्यांच्यातनं. त्याला आमच्या आत्यांचं काय चाललंय बघू. मला धार काढायची पण आत्या म्हणल्या धार राहून दे, जेवून ये आधी. दीदीची मम्मी लय हाका मारती सारखी सारखी. आणि आत्या आमच्या भाकरीला बसल्यात. चला, ती माझी गलतीच झाली. मी म्हणली आज एकादश या आणि आज होती पौर्णिमा. सॉरी बरं का, माझ्या ध्यानातच नाही. अहो मी कसं आज व्हायचं, कालच्या धरणं व्हायचं, चलन तर बिघडलं होतं त्याच्यामुळे ते लक्षात आलं नाही माझ्या की आज पौर्णिमा आहे. आणि ज्वारीच्या भाकरी चालल्यात आणि मेथीची भाजी आधीच केली होती. छान. आमचं हे पण गेलते, सकाळीच गेलते. ते आले घरी. त्यांना मी फोन केला, या म्हणलं लवकर घरी. बाहेर अशी दाखवायची. असं त्यांना आम्ही केव्हा बघितलं नव्हतं पण ते आम्हाला ओळखतात. असं द्या. जेवण हे त्यांच्यासाठी स्वयंपाक छान चाललाय. मेथीची भाजी केली. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ना ज्वारीची भाकरी आणि साध रानातली भाजी करा, म्हणून आपल्याच रानातली मेथीची भाजी ताजी ताजी आणली, नीट केली आणि ज्वारीच्या भाकरी मस्त असं त्यांच्यासाठी बेत चाललाय. आणि माझा अण्णा जेवायला बसलाय. जेव दाद्या, जेवण करून मस्त. हा करायची. आणि तुम्हाला पण भाकरी टाकायच्यात. 2च मिनिटं धार काढायला जाऊ आपण. भाजी करते काहीतरी. आणि छान असं वातावरण झाले. ह्यांनी आमच्या सगळीकडे लाईट लावली या, तुम्ही तर बघतायच रोज. आणि गाय पण वरडायला लागली. माझा आवाज आला किती वरडायला लागली. म्हणले असं का ग, किती उशीर झाला, कळा नका तुला, बारकं वासरू माझं असं म्हणत असेल ते मनाला. प्राणी असलं म्हणून काय झालं ते पण. इथे एक कुत्रं बसले. सगळ्यांना भाकरी टाकायच्यात. मी जेवली पण ह्यांचं काय, ह्यांना पण टाकते. चला बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.